उद्योगशीलता. इंग्रजांनी आपल्या देशावर जेव्हा राज्य केले तेव्हा त्यांनी येथे अनेक गैरसमज पसरवले. त्यापैकी एक गैरसमज हा की हिंदुस्थान देश उष्ण असल्यामुळे येथील लोकांना आळशी असणे अगदी स्वाभाविक आहे. येथे सदा ऊन कडकते, घाम येतो, घरात बसवत नाही, बाहेर निघवत नाही. हिंदुस्थानातील लोक नेहमी सुस्त असतात, आळसाने घेरलेले असतात. हे अगदी साहजिक आहे, कारण येथील हवामान उष्ण आहे. इथल्या हवेत एकच एक पीक भरघोस पिकू शकते, ते म्हणजे आळस. आळस, नुसता आळस. इंग्रजांनी कावेबाजपणाने जो विचार त्या काळी भारतीय मनात रुजविला त्याने आज भयानक राक्षसाचे रूप धारण केले आहे. घरीदारी सर्वत्र त्याच्याच भेसूर सावलीखाली सगळे समाज जीवन काळवंडून गेले आहे. शहरात असो की खेड्यात असो, सुशिक्षित अशिक्षितांना, आबाल वृद्धांना, स्त्री पुरुषांना आलस्य पिशाचाने झपाटले आहे. त्यामुळे आयुष्य कमी झाले आहे, दिवस लहान झाला आहे, उद्योग करण्याचे तास फारच थोडे उरले आहेत. सामान्य जनजीवनात आवेश दिसत नाही. त्याचे कारण हेच आहे, कुठून कोणाचे आक्रमण झाले तरच आपण थोडीफार हालचाल करणार, अगदी करणे भाग आहे म्हणूनच एखादे काम करणार. अन्यथा चालले आहे आपले बैलगाडीचे जीवन रे रे करीत. उद्योग येथे अनोळखी अपवाद ठरला आहे. आळस जणू स्वभाव बनला आहे. सगळे आयुष्य अगदी हताश, उदास, मरगळलेले. भारतीय जनजीवन म्हणजे जणू एक दीर्घ जांभई आहे. आक्रमण झाल्यावर समाज खडबडून जागा होतो, हे खरे आहे. मुंबई, कलकत्ता, कानपूर, चेन्नई यासारख्या शहरात रात्रंदिवस उद्योग कारखाने चालू आहेत, हेही खरे आहे. पण आपल्याला जी स्थायी प्रगती घडवून आणावयाची आहे ती लक्षात घेता आणि देशाचे विराट स्वरूप लक्षात घेता ही केवळ बाह्य परिस्थितीतून उत्पन्न झालेली अपवाद स्वरूप दृश्ये आहेत असे वाटते. आंतरिक चैतन्यातून प्रगट झालेली आणि सदा सर्वत्र आढळणारी अशी ती दृश्ये नाहीत. आम्ही अनेक योजना बनवतो, शीघ्रातिशीघ्र आपल्या देशाची उन्नती व्हावी आणि सुखाचा वर्षाव व्हावा अशी इच्छाही बाळगतो. पण त्यासाठी आवश्यक असलेल्या उद्योगशीलतेची मात्र आम्ही उपेक्षा करतो. अतिशय उद्योगी असलेल्या पुरुष श्रेष्ठालाच लक्ष्मीची प्राप्ती होते. उद्योगिनम पुरुष सिंह मुपैति लक्ष्मीहि. हे त्रिकालाबाधित सत्य केवळ व्यक्तीलाच लागू नाही, तर ते समाजाला आणि राष्ट्रालाही लागू आहे. अतिशय लहान आकार असलेल्या परंतु एकेकाळी सगळ्या जगावर वर्चस्व असलेल्या इंग्लंडचा इतिहास पहा, की जगाचा थरकाप उडविणाऱ्या टिचभर जपानच्या इतिहासाचा अभ्यास करा, की वारंवार भीषण आघात सहन करूनही पुन्हा उफाळून उभ्या राहणाऱ्या जर्मनीकडे पहा. दीर्घ उद्योगानेच त्यांनी आपली उन्नती घडवून आणल्याचे दिसेल. क्लाइव्ह, वॉरन हेस्टिंग्ज, माल्कम, मेटकाफ, एल्फिन्स्टन यांची चरित्रे जर आपण बारकाईने वाचली तर एकच एक गोष्ट मनावर ठसते आणि ती म्हणजे त्यांची उद्योगशीलता. देश निराळा, भाषा निराळी, रीतिरिवाज निराळे, अशा कितीतरी गोष्टी सहज विरुद्ध, पण नेटाने परिश्रम करून त्यांनी सर्व अडचणींवर मात केली. इथल्या भाषा ते शिकले, इथले रीतिरिवाज त्यांनी समजावून घेतले. कधी मुलकी तर कधी लष्करी, सर्व प्रकारची कामे त्यांनी केली. त्यातून त्यांनी साम्राज्य मिळवले. विनाकारण राज्ये जात नाहीत, फुकट साम्राज्य मिळत नाहीत. आमचे राज्य गेले ते काही कारणांनी गेले. इंग्रजांना राज्य मिळाले तेही काही कारणांनी मिळाले. उद्योग, साहस, धैर्य, बुद्धी आणि पराक्रम हे जेथे असतात तेथेच देव प्रसन्न होतो. उद्यमः साहसः धैर्यं बुद्धी शक्ती पराक्रमः एतानि यत्र वर्तन्ते तत्र देवः प्रसीदती. आपल्या राष्ट्रावर देव प्रसन्न व्हावा असे जर आपणास वाटत असेल तर वरील गुणांचा नैवेद्य आपल्या देवाला दाखवावा लागेल. या गुणावलीत प्रथम आणि आधारभूत गुण आहे उद्यमशीलता. गहन अरण्यात धोधो धबधबा वाहत असावा, प्रचंड जलशक्ती वाया जात असावी, त्याप्रमाणे विराट भारतीय जनजीवन कालापव्यय करीत आहे. रिकामा जाऊ नेदी एक क्षण असे रामदासांनी सांगितले आहे. पण येथे तर हजारो लोकांचे हजारो क्षण रिकामे चालले आहेत.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी असते. सुट्टीनंतर सहज तुम्ही त्यांना विचारून पहा, या सुट्टीमध्ये अमुक एक विशेष गोष्ट मी केली असे काही तुला सांगता येईल का? प्रवास केला, स्थळे पाहिली, दुचाकीवरून सहली केल्या, आसपासच्या गावात जाऊन लहान मोठी समाजोपयोगी काही कामे केली, आपल्या गावातील रुग्णालयात जाऊन रुग्णांची सेवा केली, मजूर वस्तीत, गरीब वस्तीत कोठेतरी रोज नियमाने गेले, काहीतरी निराळे आणि स्वउन्नती घडवणारे काम केले, निदान घरीच बसलो पण काही विद्या कला शिकलो, भाषा शिकलो, अमुक एक ग्रंथकार पूर्ण वाचला, रामायण महाभारत हे जीवनभर उपयोगी पडतील असे जगप्रसिद्ध ग्रंथ आहेत, ते वाचले असे काहीतरी एखादे काम तुला सांगता येईल का? अधिकांश विद्यार्थ्यांकडून तुम्हाला हेच उत्तर मिळेल की नाही, मी असे काहीच केले नाही, या सुट्टीतील विशेष कर्तृत्व म्हणून मला काहीच सांगता येणार नाही. शहरातून प्रांतातून लक्षावधी विद्यार्थ्यांच्या तोंडून तुम्हाला हेच उत्तर मिळेल, नाही, मी माझा सुट्टीचा वेळ व्यर्थ घालवला. ज्या देशात लाखो तरुण दरवर्षी अगदी नियमितपणे अशी उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी वाया घालवतात, त्या देशाची उन्नती कशी व्हावी आणि का व्हावी? सुट्टी बंद करावी असा याचा अर्थ नव्हे. सुट्टी अवश्य असावी, पण सुट्टीचा उपयोग विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने काहीतरी स्वउन्नतीकारक उद्योगासाठी करावा. कोणी म्हणेल, अहो सुट्टीच ती, घालविनात कशीही. ही सुट्टी असण्याचा किंवा नसण्याचा प्रश्न नाही, हा सवयीचा प्रश्न आहे. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, काळ सुकावतो. सुट्टी गमावल्याचे एवढे दुःख नाही, सवय बिघडल्याचे दुःख आहे. निरुद्योगीपणाची सवय लागते आणि ती मग इतर वेळीही प्रगट होते. परीक्षेला समजा 4 पुस्तके नेमली आहेत, परीक्षकांची अपेक्षा ही असते की याने 4 पुस्तके तर वाचावीतच, पण त्यांच्याशी संबंधित इतर 2-2 पुस्तके तरी वाचावीत. पण अधिकांश असे आढळते की इतर पुस्तकांची गोष्ट दूरच राहते, नेमलेली पुस्तकेही वाचण्याची मारामार पडते. अनेकांची अशी इच्छा असते की आपण मुळी नेमलेल्या पुस्तकांना हातही लावू नये. ते विद्यार्थी स्वस्त टिपणे वाचतात, जुजबी प्रश्नोत्तरे पाठ करतात आणि कसे तरी उत्तीर्ण होतात. विद्यार्थ्यांचे केवळ एक उदाहरण म्हणून घेतले. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात हीच प्रवृत्ती आढळते. डॉक्टर, वैद्य, शिक्षक, व्यापारी, शेतकरी, मजूर, कारखानदार प्रत्येक व्यवसायात अधिकतर हीच वृत्ती दिसून येते. काही वर्षांपूर्वी खेड्यातील जीवन पहाटे 4-5 वाजता सुरू होत असे. आज ते 6, 7, 8 वाजता सुरू होते. पूर्वी पहाटेच्या वेळी घरोघरी जात्यांची घरघर आणि मंजूळ ओव्या ऐकू येत होत्या. चक्कीमुळे आज अर्थातच दळणाचे काम उरले नाही, पण त्याची जागा दुसऱ्या एखाद्या कामाने घेतली आहे काय? मुळीच नाही. त्याची जागा घेतली झोपेने. शहरातील लहान मोठ्या कार्यालयात जर आपण गेलो तर तेथे सर्वत्र कामाची टाळाटाळ दिसेल, हलगर्जीपणा दिसेल. जीवन म्हणजे जणू प्रचंड टाळाटाळ आणि दीर्घ चालढकल आहे, याचे आपल्याला तेथे पदोपदी प्रत्यंतर येईल. इतकेच नव्हे तर कर्तव्यदक्षता आणि उद्योगशीलता यांचा तेथे उपहास होत असल्याचे दिसेल. उद्योग करील तो बाळा आणि काम चुकारपणा करील तो शहाणा, असे आजचे सूत्र आहे. असे सांगतात की एकदा एका नकट्या लोकांच्या गावात चाफेकळीसारखे सुंदर नाक असलेली एक मनुष्य गेला. तेव्हा ते त्याला नाकाड्या म्हणू लागले आणि त्यांनी त्याचे हसे उडवले. प्राचीन काळी आपल्या देशात अन्नछत्रे होती, पण कोणीही मानी मनुष्य तेथे भोजन करीत नसे. इतकेच काय, पण पाणपोईवरील पाणी देखील लोक पित नसत. कोणाचे काहीही मला फुकट नको ही त्या काळी समाजाची सर्वमान्य धारणा होती. पूर्वीच्या काळी लोक अभिमानाने म्हणत असत, निढळाचा घाम गाळून कमावलेला पैसा आहे, हरामाचा नाही. घाम गाळणे, मेहनत करणे ही त्या काळी चांगली गोष्ट समजली जात असे. आज तर आपण निरनिराळ्या क्षेत्रातील लोकांच्या गप्पा गोष्टी ऐकू लागलो तर आजच्या अभिमानास्पद गोष्टी अगदी उलट्याच आहेत असे आपणास आढळेल. म्हणवितो तो विद्यार्थी पण विद्यार्जन न करण्यात आनंद मानतो आणि अभिमान बाळगतो. इथे थोडंसं जोड देता येईल की फक्त करिअर, त्या परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी जो अभ्यास असेल तेवढाच अभ्यास करणारा विद्यार्थी, ट्यूशन लावणारा विद्यार्थी. म्हणवितो तो शिपाई पण रक्षण करण्याऐवजी भक्षण करणे हेच जणू त्याच्या जीवनाचे उद्दिष्ट असते.
शिक्षक प्राध्यापकांचा आम्ही किती कमी शिकवतो हा अभिमानाचा विषय बनतो. कारकूनही तेच करतो. अन्यान्य कार्यालयातील लहान मोठे अधिकारीही तेच करतात. व्यापारीही तेच करतो. पैसे पूर्ण घेतो आणि कचरा बांधून देतो. तो उत्तम वस्तू देण्याची काळजी घेत नाही. कारण आजचे सूत्र आहे, टाळाटाळ करी तो शहाणा. काही काम न करणे हाच फुशारकीचा विषय झाला आहे. कमी काम करणे व फुकटचे खाणे हे आज चातुर्याचे लक्षण मानले गेले आहे. लाचलुचपत, चोऱ्यालबाड्या ही सगळी याच विषवृक्षाची फुले व फळे आहेत. उद्योग करण्याची तर अंगात धमक नाही, पण काम तर झाले पाहिजे. आपल्याला ऐश्वर्य तर मिळाले पाहिजे. मग मनुष्य वाम मार्गांचा अवलंब करतो. माणसाची शारीरिक व मानसिक शक्ती जर उद्योगात मग्न असेल तर जीवनात आपोआपच व्यवस्था आणि सौंदर्य यांची निर्मिती होते. मने आणि शरीरे जर निरुद्योगी असतील तर कुप्रवृत्ती तेथे आपली राज्ये प्रस्थापित करतात. कामाचे तास कमी व्हावेत आणि पैसा जास्त मिळावा असा प्रयत्न करणाऱ्या अनेक संस्था आपल्या देशात आहेत. पण उद्योगशीलता, कर्तव्यदक्षता आणि कार्यकुशलता वाढावी असा प्रयत्न निस्वार्थ बुद्धीने आणि देशहितैक दृष्टीने व्हावयास पाहिजे. इकडे मात्र अधिकांश सुविद्या आणि सुविचारी जनांचे सुद्धा दुर्लक्ष आहे. आपल्या समाजाची उन्नती व्हावी असे जर आपणास वाटत असेल तर त्यासाठी आपण उद्योगाचा आश्रय घेतला पाहिजे. उद्यमशीलता हा भारतीय जीवनाचा स्थायी भाव बनला पाहिजे. आपल्या श्रेष्ठ पूर्वजांचे जीवन ब्राह्म मुहूर्तावर सुरू होत असे. पहाटे 3:30-4 वाजता ते उठत असत. अंतःकरण कुहरात विराजमान असलेल्या ईश्वराचा साक्षात्कार करून ते आपल्यात वसत असलेल्या प्रचंड शक्तींचा अनुभव घेत आणि मग त्यांचा दिनक्रम चालू होई. प्रत्येक दिवसाचे त्यांचे जीवन म्हणजे एक महान यज्ञ असे. त्यांचेच आपण वंशज आहोत. त्या सगळ्या शक्ती आपल्याही ठायी आहेत. शस्त्रे वापरली नाहीत की निरुपयोगी होतात. मनाच्या काय आणि शरीराच्या काय, शक्तींचेही तसेच आहे. उद्योग केला तर त्या प्रगट होतात. उद्योग न केला तर बिचाऱ्या तिथल्या तिथे तडफडून मरून जातात. जो उद्योग करतो त्याला आपोआपच आसपासच्या सगळ्यांची सहानुभूती मिळते. प्रत्यक्ष देवसुद्धा जो मनुष्य प्रचंड परिश्रम करतो त्यालाच मदत करतात. अशा अर्थाचे वेदातील एक वचन प्रसिद्ध आहे, न ऋते श्रांतस्य सख्याय देवाहा.